हॅलो हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या लाडक्या ताईंनो, आपल्या व्हिडिओची दखल सरकारने घेतलेली आहे आणि नवीन एक जी आर काढून तुमच्या अनुदानामध्ये वाढ केलेली आहे. बघा, मी तुम्हाला बोलत होतो की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची दखल कोण घेणार? सरकार घेणार, म्हणजेच आपले लाडके भाऊ घेणार आणि सरकारने आपल्या लाडक्या भावांनी आपली दखल घेतलेली आहे. बघा, तुम्ही जर बघितलं असेल 3 जी आर आले आहे आतापर्यंत. कोणत्याच महिन्यात एवढे जी आर आलेले नाही आहेत. पहिला जी आर आला त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 3,000 कोटी मंजूर झाले होते. दुसरा जी आर आला त्याच्यामध्ये 335 कोटी मंजूर झाले होते आणि तिसरा जी आर आला आहे त्याच्यामध्ये 410 कोटी मंजूर झालेले आहेत. आणि टोटल जर निधी बघितला 3,730 कोटी इतका आहे. जर तुम्ही बघितलं असेल, हा निधी जून महिन्यापेक्षा डबल आहे असं आपण म्हणतो. जून महिन्यामध्ये जो निधी आला होता त्याच्या डबल आहे. बरोबर. ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्यामध्ये पैसे मिळालेले नव्हते, 12 हप्ता मिळालेला नव्हता, त्या बहिणींना जरी खारिज केलं असेल सरकारने, तरी सुद्धा त्याच्या डबल म्हणजे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे डबल करून तुम्हाला दिला जाणार आहे. म्हणजे काय, रक्षाबंधन गिफ्ट आता आपल्याला फिक्स झालेलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग हे 4,500ची हप्ता काय आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती देतो. आणि ही न्यूज आहे आजची 5 ऑगस्ट 2025 ची न्यूज आहे की माझ्या सर्व लाडक्या बहिणींना 3,000 ते 4,500 हा निधी त्यांच्या अकाउंटला मिळेल. समजा नाही मिळाला तर आपण सरकारला अजून दखल देऊ की आम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट लाडक्या भावांकडनं पाहिजे आहे. बघा, सविस्तर माहिती बघूयात. जर ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका, त्यांचं नाव टाका, त्यांचा जिल्हा टाका. ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या मागण्या आपल्या लाडक्या भावापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला या रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार म्हणजे मिळणार. बघा, जी आर समजून घेऊयात. पहिला जी आर आला 2,984 कोटी मंजूर झाले. दुसरा जी आर आला 335 कोटी मंजूर झाले आणि तिसऱ्या जी आर मध्ये 410 कोटी मंजूर झाले. एकूण जर बघितले असेल 3,720 कोटी मंजूर झालेले आहेत. आणि आता माझ्या लाडक्या बहिणींना काय मिळणार आहे? रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार आहे. ते आता 100% फिक्स झालेलं आहे. मग हे रक्षाबंधनाचं गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला मिळेल त्याचंही मी तुम्हाला इथे डिटेल्ड इन्फॉर्मेशन देतो. बघा, मी सरकारला मागणी करतो माझ्या बहिण्यांच्या वतीने, कारण की माझ्या प्रत्येक बहिणी सरकारपर्यंत त्यांच्या लाडक्या भावापर्यंत पोहोचू शकत नाही. तर ज्या ताई लोकांना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्या ताईंना जूनचा हप्ता, जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित मिळावा याची मागणी मी सरकारला करतोय. बरोबर, याची मागणी मी सरकारला करत आहे. भलेही त्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला आहे, त्या महिलांना जूनचा हप्ता न मिळता त्यांना जुलै आणि ऑगस्टचा 3,000 रुपयाचा हप्ता मिळेल. बरोबर. याच्यामध्ये अजून एक शंका वर्तवली जाऊ शकते की ही शंका अशी आहे की ज्या 26 लाख ताईंना, बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाही, यापैकी 26 लाख महिलांना जूनचा हप्ता मिळणार किंवा नाही मिळणार याची खात्री आपल्याला देता येणार नाही. पण त्यांना जुलै प्लस ऑगस्टचा हप्ता दिला जाईल अशी मागणी मी करतोय. अशी मागणी आपली आहे. म्हणजे प्रत्येक लाडकी बहिणीची काय मागणी आहे की आम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट हवाय म्हणजे हवाय. त्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाहीये, त्यांना सुद्धा जूनचा हप्ता मिळावा, जुलैचा हप्ता मिळावा, ऑगस्टचा हप्ता मिळावा आणि 4,500ची भेट आम्हाला रक्षाबंधनाला मिळावी. हीच आमच्या लाडक्या बहिणीकडून आमच्या भावांकडे काय आमचं विनम्र अभिवंदन आहे. त्यानंतर जूनचा हप्ता ज्या काही लोकांना मिळाला असेल त्यांना ऑगस्ट आणि जुलैचा मिळणार. पण काही जे आपले गव्हर्नमेंट्समध्ये जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की निधीमध्ये खूप वाढ झालेली आहे. तर प्रत्येक बहिणीला या रक्षाबंधनानिमित्त 3,000 रुपये मिळणार आहे असं आपल्याला सूत्रांकडे माहिती पडली. ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाहीये, या जूनच्या हप्त्याबद्दल काहीही चर्चा, डिस्कशन सध्या गव्हर्नमेंटमध्ये नाहीये. त्या 26 लाख महिलांना जूनचा हप्ता मिळेल याची काय गॅरंटी नाहीये. पण आपण सगळे कुणाला मागणी करतोय? आपल्या लाडक्या भावांना मागणी करतोय की आम्हाला जूनचा हप्ता सुद्धा द्या. 3,000 रुपये तर द्याच, प्लस आम्हाला जूनचा हप्ता सुद्धा पाहिजे. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा, प्रत्येक ताईपर्यंत पोहोचवा, जेणेकरून
जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये काय दिसले पाहिजे, लाईक्स दिसले पाहिजे, शेअर दिसले पाहिजे आणि व्ह्यूज दिसले पाहिजे, जेणेकरून सरकारला दिसेल की नाही, आमच्या लाडक्या बहिणींची जी मागणी आहे अत्यंत महत्वाची आहे आणि या लाडक्या बहिणींची मागणी पूर्ण करणं सरकारचं कर्तव्य आहे. चला तर मग अशा नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही लेक्चरला पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.